नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज चुलीवर धपाटी करते. तर बघा तुम्ही, हे बघा छानपैकी चुलीवरती. आणि ह्याच्यामध्ये काय केले, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ पण टाकलंय. आणि पालक चिरून टाकलाय, कोथिंबीर आणि जिरी, हळद, मीठ आणि हिरवी मिरची. तर असं टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं. लई पण पातळ नाही करायचं आणि लई पण असं करायचं मीडियम. आणि असं व्यवस्थित असं थापून घ्यायचं, थोडं थोडं पाणी लावून. आणि थापून घेतलं की तव्यावरती टाकायचं. तर आता हे 2-3 राहिलेत. आता इथं बघा 2-4 झालेत. तर आता इथं हे असं व्यवस्थित थापायचं आणि त्याला एक छिद्र पाडायचं. तर असं छिद्र पाडून घ्यायचं याला. हे बघा, असं छिद्र पाडल्यामुळं काय होतं, व्यवस्थित भाजले जातात. आता मी चुलीवर टाकते, मोबाईल खाली ठेवते. तर असं व्यवस्थित टाकून घ्यायचं. आणि टाकल्यानंतर त्याला हे बघा असं तेल सोडायचं. माझा मोबाईल धरायला कोणीच नाही. असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. तूप आवडत असेल तर तूप टाकलं तरी सुद्धा चालते. आणि काय करायचं माहिती का, इकडचं भाजतंय तोपर्यंत आपण हे करायचं, इकडं थापून घ्यायचं. म्हणजे पटपट तयार होतात आणि गरम गरम खायची, म्हणजे छान लागतात. दह्याबरोबर किंवा कोरडीसुद्धा तुम्ही खाऊ शकताय. कोरडीसुद्धा मस्त लागते. तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ तो सांगा. आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत सर्वजणी खुश राहा आणि मेन म्हणजे खात राहा. हॅलो, बाय बाय.